श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पालकचे पौष्टिक असे भजी बनवणार आहोत। तुम्हाला माहीतच आहे पालकमध्ये खूप सारे जीवनसत्व असतात आणि मुलांनी पालक खाणं खूप गरजेचं असतं, पण मुलं पालकची भाजी खात नाहीत। तुम्हाला माहिती आहे पातळ भाजी किंवा सख्खी जरी भाजी बनवली तरी मुलं खायला मागत नाहीत। तर अशा वेळेला आपण काहीतरी नवीन केलं तर मुलं नक्कीच आवडीने खातात। तर भजी आपली कुरकुरीत होण्यासाठी काही ट्रिक्स सांगितलेले आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे, मोठा मोठा पालक आहे, त्यामुळे आपण बारीक आकारामध्ये कट करून घ्यायचा। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करू शकता। त्याचबरोबर याच्यामध्ये दोन कांदे ॲड करणार आहे। कांदे उभ्या आकारामध्ये कट करायचे, म्हणजे आपले खेकडा भजी तयार होणार आहेत। तर बघू शकता कांदा आणि बटाटा याच्यामध्ये ॲड केल्यामुळे आपले पालकचे भजी छान असे खेकड्यासारखे भजी तुम्हाला माहीतच आहेत कांद्याचे तयार होतात, तसेच सेम हे तयार होतात। फक्त करण्याची पद्धत बघू शकता, या पद्धतीने जर वापरली तर तुमचे भजी नक्की छान होतील। हा जो बटाटा दिसतोय तो मी खिसून घेतला आहे लांबट आकारामध्ये, त्यामुळे हे भजी खूप असे कुरकुरीत होणार आहेत। तर याच्यामध्ये ओवा, त्याचबरोबर चवीनुसार मीठ, हिरवी मिरची, त्याचबरोबर हळद तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता। आणि याच्यामध्ये आपण एकदम थोडंसं पाणी, फक्त 1 चमचा पाणी ॲड करणार आहे। का तर आपलं जे बॅटर आहे ना, जे काही तयार होत आहे बॅटर, हे पूर्ण ना सगळं बॅटर एकत्र करून त्याच्यामध्ये जितकं बसेल तेवढंच पीठ ॲड करायचं आहे, जास्त पीठ नाही ॲड करायचं। म्हणजे आपल्या भजीमध्ये ना पौष्टिक असे गुणधर्म राहणार आहेत टिकून। तर आपण पीठ जास्त नाही ॲड करायचं। तर बघू शकता एवढं पीठ आहे। तर ह्याच्यामध्ये जो काही ओलावा असतो भाजीमध्ये, कांद्यामध्ये, त्याचबरोबर बटाट्यामध्ये ओलावा असतो, त्या ओलाव्यामुळे शोषून घेईल इतकंच पीठ आपल्याला तयार करायचं। एकदम 1 चमचाभर पाणी घेतलेलं आहे, का तर थोडंसं ओलसरपणा येण्यासाठी, आपल्याला भजी हाताने व्यवस्थित सुटण्यासाठी करायचं आहे। आणि बॅटर बघू शकता, एक म्हणजे ट्रिक सांगते तुम्हाला, जे बॅटर आहे ना आपलं, ते जास्त पातळ झालं तर तेल जास्त खेचलं जातं, आणि जास्त घट्ट झालं तर भजी आपले फुगत नाहीत किंवा कुरकुरीत होत नाहीत। तर जेव्हा आपण बॅटर बनवतो ना, ते एकदम व्यवस्थित असं मीडियम स्टेजला तयार झालं पाहिजे। आणि सर्वात शेवटी याच्यामध्ये सोडा अजिबात वापरत नाही मी, कारण सोड्यामुळं तेल जास्त खेचलं जातं। तुम्ही पाहू शकता तेल किती मी कमी टाकलं। त्या तेलामधला 1 चमचा तेल आपले हे जे बॅटर आहे ना त्याच्यामध्ये उकळतं तेल टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर भजी एक सोडून घ्यायचा चमच्याच्या साहाय्याने, हाताच्या साहाय्याने, तुम्हाला जसं आवडेल तसं। तर हे भजी एकदम म्हणजे कमी तेलकट तयार होतात। पाहू शकता तुम्ही, अजिबात तेल जास्त खेचलेलं नाही आणि पौष्टिक पण झालेले आहेत। म्हणजे आपल्याला पण जास्त मुलांना तेलकट खायला द्यावं त्याची भीती वाटत असते ना, तर तुम्ही सोडा अजिबात वापरत जाऊ नका भजीमध्ये। बिना सोड्याचं सुद्धा भजी छान तयार होतात। तर कशामुळे, तर आपलं बॅटर आहे ना ते व्यवस्थित तयार झालं पाहिजे, जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही। तर मग ही भजी आवडली असेल तर एक लाईक करायला काही हरकत नाही। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।